अपना बिलू छोटू महाराज तुम आगे छोटू महाराज तुम। रेवसा येथील 2007च्या पूरग्रस्त पुनर्वसन नागरिकांना अद्याप घरांचे पैसे, जागा व मूलभूत नागरी सुविधांचा लाभ न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पूरग्रस्त नागरिकांकडून गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला। रेवसा येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मागण्यांमध्ये 2007च्या व्हॅल्युएशनऐवजी आजच्या बाजारभावानुसार घरांचे पैसे देणे, बेघर व गरजूंना घरे व जागा उपलब्ध करून देणे, सर्व पुनर्वसितांच्या नागरी सुविधांचा लाभ देणे, तसेच मंदिर, मस्जिद व बुद्धविहारासाठी स्वतंत्र जागा आरक्षित करणे, पुनर्वसित क्षेत्रांचा 8 नोंद करून 7/12 तयार करणे, तसेच यादीतून वगळलेल्या पूरग्रस्त नागरिकांना पुन्हा समाविष्ट करणे या प्रमुख मागण्या आहेत। न्याय व हक्कांसाठी पूरग्रस्त नागरिकांचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला। प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे। या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर बेमुदत ठिय्या आंदोलनात झाले। या मूक मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते। काय सांगाल तुम्ही? गेल्या 2007 मध्ये जो पेढी नदीला महापूर आला होता, त्या महापुरामध्ये वलगाव, रेवसा, पून या गावांसोबत अनेक पुष्कळ गावं हे बाधित झाले होते। त्या नदीकाठी राहणाऱ्या लोकांचे घरं वाहून गेलेले होते। 2007 पासून शासनाकडे आम्ही या सर्व गावातील नागरिक भांडत आहोत, मागणी करत आहोत की आम्हाला पुनर्वसन द्या, आम्हाला जागा द्या। जागा तर 2017 मध्ये आंदोलन करू ते जागा मिळाल्या, परंतु 2017 पासून त्या जागेवर फक्त प्लॉट टाकून दिले। तिथे ना कुठली नागरी सुविधा आहे, तिथे लाईट नाही, रस्ते नाही, पाण्याची व्यवस्था नाही आहे। आणि अशा वेळेस घर बांधायला सुद्धा जे पैसे द्यायला पाहिजे, जो टप्पा द्यायला पाहिजे, तो अजूनपर्यंत दिला नाही। 20-20 हजार रुपये यांनी पहिल्यांदा दिले। आता मला सांगा, माझा प्रश्न आहे मंत्र्यांना, कलेक्टरना, आमदारांना की 20,000 रुपयात यांनी घर बांधून दाखवा। संडास सुद्धा बांधल्या जात नाही 20,000 रुपयात। 20-20 हजार रुपयाचे टप्पे यांना दिले आणि 2017 पासून त्यानंतर त्यांना घर बांधण्यासाठी सुद्धा पैसे दिले नाही। आम्ही 6 ते 7 वेळा आंदोलन केलं, परंतु इथले स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी सर्व निष्क्रिय असल्यामुळं प्रशासन आणि शासन झोपलेलं आहे। हे सर्व गरीब वर्ग आहे, यांचं कुठं मतदानात, यांचा कुठं म्हणजे एका पक्षाचे मतदार नाही आहे असल्यामुळं हे लोकप्रतिनिधींचं यांच्याकडे दुर्लक्ष आहे। एका जातीचे, एका धर्माचे लोक नाही आहे इथं, म्हणून याकडे दुर्लक्ष होत आहे। आम्ही 7 वेळा आंदोलन केले, 8वं आंदोलन आहे। जर 4 वाजेपर्यंत कलेक्टर साहेबांनी यावर ठोस निर्णय घेतला नाही आणि मंत्री महोदयाची मिटिंग लावली नाही आणि यांना पैसे मिळाले नाही घर बांधण्यासाठी आणि तिथे नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही, तर 4 वाजता आम्ही कलेक्टरच्या दालनात सर्वजण घुसणार आहोत आणि तिथेच मुक्काम करू। आता आम्ही इथे झुणका भाकर जेवत आहोत। 4 वाजेपर्यंत आम्ही शांततेने वाट पाहतो। 4 वाजतानंतर सर्व महिला भगिनी, सर्व वृद्ध, अपंग हे सर्व तेथील रहिवासी रेवसा, वलगाव, पूल येथील आम्ही आतमध्ये घुसू आणि कलेक्टर साहेबांच्या दालनात मुक्काम। आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष वसू महाराजच्या नेतृत्वात
4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेबाची कॅबिन आम्ही ताब्यात घेणार आहोत। हे सर्व जे वलगाव कुंड रेवसाचे जे रहिवासी आहे ते सर्व आतमध्ये घुसून ठिय्या आंदोलन करणार आहे 4 वाजताच्या नंतर।